आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। देवळा तालुक्यातील खालप मेशी रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। बहिणीला योग्य प्रकारे नांदवत नसल्याच्या संशयातून सख्या सालेनेच मेवण्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली। या घटनेत प्रकाश रुपेश गांगुडे वय 31 राहणार सरस्वती वाडी देवळा याचा मृत्यू झाला आहे, तर समाधान भावसा पवार राहणार खालप तालुका देवळा असे आरोपीचे नाव असून तो मैताचा साला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत प्रकाश गांगुडे यांच्या पत्नीला मानसिक आजार होता, तिच्यावर योग्य उपचार केले जात नसल्याचा तसेच तिला व्यवस्थित नांदवत नसल्याचा राग आरोपी समाधान पवार यांच्या मनात होता। याच कारणातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। रविवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान खालप मेशी रस्त्यावरील सिमेंट पुलावर प्रकाश गांगुडे हे मोबाईलवर बोलत उभे होते। त्याचवेळी आरोपी समाधान पवार हा पाठीमागून आला आणि त्याने कुऱ्हाडीने प्रकाश गांगुडे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश गांगुडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। आरोपी समाधान पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना घडल्यानंतर तो फरार झाला आहे। त्याच्या शोधासाठी देवळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करत आहेत। दरम्यान या थरारक घटनेमुळे देवळा तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे।